महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाच्या नोटिशीला लेखीपत्र पाठवून माहिती दिली। बळीराजा कृषी ग्रामीण पर्यटन केंद्राचा खुलासा। गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक कारणांनी विवादित ठरलेल्या बळीराजा वॉटर पार्क कृषी ग्रामीण पर्यटन केंद्र यांनी सर्व घडामोडींचा खुलासा केला आहे। काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळाने या वॉटर पार्कला कारणे दाखवा नोटीस बजावली होती। त्याच अनुषंगाने बळीराजा वॉटर पार्कचे मार्गदर्शक व निखिल लॅबोरेटरीचे संचालक प्राध्यापक निखिल खांबे यांनी माहिती दिली की बळीराजा वॉटर पार्कमध्ये प्रदूषण महामंडळाने काही 3 विषयांबाबत खुलासा मागवला होता। त्याच अनुषंगाने महामंडळाला लेखी खुलासा दिला असून या वॉटर पार्कमध्ये वापरण्यात येणारे पाणी पूर्णपणे टेस्ट प्रक्रिया पूर्ण केल्यावरच वापरले जाते। शिवाय या वॉटर पार्कमधील अशुद्ध पाण्यावर शुद्ध प्रक्रिया करण्यासाठी या ठिकाणी तशा सुविधा उभ्या करण्यात आल्या असून काही अद्ययावत सुविधा आणखी वाढवण्यासाठी प्रदूषण महामंडळाने लेखी मुदतही मागितली असल्याचे स्पष्ट केले। शिवाय येथील खरकटे अन्न टाकाऊ वस्तूंचा वापर ही अन्न शिजवण्यासाठी तयार करण्यासाठी वापरला जातो। ज्यावेळी पाहणी करण्यासाठी शिष्टमंडळ आले त्यावेळी हा गॅस प्लांट बंद असल्याचे निदर्शनास आले, तर त्या दिवशी तयार सर्व गॅस हा अन्नपदार्थ शिजवण्यासाठी खर्च केल्याने प्लांट बंद ठेवला असल्याची माहिती त्यांनी दिली। या वॉटर पार्कमध्ये केवळ शुद्धतेवर भर दिला जात असून 12 एकरच्या या जागेत कोणत्याही प्रकारचे रासायनिक खतांचा इतर कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर होत नाही। परिसरातील हिरवाई, झाडे, निसर्ग हा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने जतन केला असल्याची माहिती प्राध्यापक निखिल खांबे यांनी पत्रकार परिषदेत दिली। वादाच्या घटनावर संचालक इंद्रजित तवटे यांनी माहिती दिली की वॉटर पार्कमध्ये असलेल्या ट्यूब स्लाइडवरून आनंद घेत असताना पुढे शेवटी ही ट्यूब स्लाइड थांबवण्यासाठी लाईफगार्ड असतात। 3 फूट पाण्यात उतरता येत नसल्याने लाईफगार्ड त्यांना आधार देऊन उतरवतात, पण त्यावेळी असलेल्या ग्राहकाने वादास सुरुवात केली। त्यातून मारहाणीचा प्रसंग घडला, पण त्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आम्ही पोलीस प्रशासनाला दिला असून घटनेदिवशी 6 कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। यानंतर अशा घटनांसाठी आम्ही तात्काळ पोलीस प्रशासनाकडे मदत मागणार असल्याचे सांगत या वॉटर पार्कमध्ये ग्राहकांच्या सुरक्षेसाठी किमान 130 कर्मचारी उपस्थित असतात। या ठिकाणी ग्राहकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड केली जात नसल्याचे स्पष्ट केले। यावेळी संचालक अशोक तवटे, प्राध्यापक निखिल खांबे, भाऊसाहेब पाटील यांच्यासह कर्मचारी व स्टाफ उपस्थित होते। यासाठी आमच्या लाईफगार्डनी ज्या पद्धतीने आम्ही इतर कस्टमरांना उतरतो त्याच पद्धतीने त्यांना उतरवलं गेलं, पण त्यांच्यातल्या एका व्यक्तीनं तो हायपर झाला आणि तो डायरेक्ट आमच्या स्टाफला शिवीगाळ करायला लागला। त्याला मारण्यासाठी त्याला पूलमधून बाहेर खेचत आणत होता। त्याच वेळेस आमचे सुपरवायझरमध्ये इंटरफेअर केले। त्यानंतरनं त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी लगेच आमच्या सुपरवायझरांच्या कानफडात मारली। त्यामुळे हा वाद चिघळला। त्यानंतर आमचे सुरक्षाकर्मी त्याला बाजूला घेऊन जाऊन सांगण्याचा प्रयत्न केला, तरी देखील तो ऐकत नव्हता। त्यामुळेच त्याला 1-2 थापाडा मारून त्याला बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर तो जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। ज्या सुरक्षाकर्मियांनी त्यांना मारलं त्यांना देखील आम्ही निलंबित केलेलं आहे। 6 ते 7 सुरक्षाकर्मियांना आम्ही निलंबित केलेलं आहे आणि ज्या कस्टमरला मारलं गेलं होतं त्यांची रक्कम देखील त्यांना परत देऊन आम्ही त्यांना बाहेर काढलेलं होतं, तरी देखील त्यांनी जाणून बुजून प्रकार वाढवण्याचा प्रयत्न केला। आपण इथे येणाऱ्या प्रत्येक कस्टमरची सुरक्षा हे निश्चित करत असतो। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्स आहे, त्यानंतर त्याचबरोबर आपल्याकडे डॉक्टर आहे, ॲम्ब्युलन्सची सोय आहे। त्याच्या व्यतिरिक्त महिला व लहान मुलं असतील किंवा फॅमिलीज असतील यांच्या सुरक्षेसाठी आपल्याकडे सुरक्षाकर्मी आहेत। महिलांसाठी सेपरेट पूल आहेत, पुरुषांसाठी सेपरेट पूल आहे। त्यानंतर वेव पूलमध्ये काही एकत्र जायला लागतं त्या ठिकाणी आमचे सुरक्षाकर्मी आहेत। त्याचबरोबर लाईफगार्ड आहेत। ट्यूबवरून स्लाईडवरून सोडण्यासाठी आमचे स्लाईड ऑपरेटर्स आहेत। पूलमध्ये रिसीव्ह करण्यासाठी लाईफगार्ड्स आहेत। प्रत्येक ठिकाणी पुरेसा स्टाफ आम्ही दिलेला आहे। या पद्धतीने आम्ही सगळ्या पर्यटकांचे चांगली सुरक्षा निश्चित करतो। एकूण कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 125 ते 130च्या आसपास आहे। त्यांना पेमेंटच्या बद्दल आता बोलण्यास काय आम्ही त्यांना पर्यटक दिवसाला पर्यटक किती आहेत? पर्यटक 1500 ते 2000च्या दरम्यान आहेत। मध्ये जास्त असतात, बाकी ऑफ सीझन मध्ये 12 महिने 3 महिने सीझन असतो।